2024 मध्ये युतीचं सरकार असेल, मात्र 2029 मध्ये शुद्ध रूपानं कमळाचं सरकार आणायचं आहे. अमित शहांची मोठी घोषणा. कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवण्यासाठी अशी विधानं केली जातात. अमित शहांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया. छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ बंडाच्या तयारीत. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार किंवा तुतारी फुंकणार, सूत्रांची माहिती. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील बीकेसी मध्ये होणार, सूत्रांची माहिती. मेळाव्यासाठी तब्बल 40,000 आसन व्यवस्थेचं नियोजन. विमानातील एअर होस्टेसच्या धर्तीवर एसटी महामंडळ शिवनेरी सुंदरी सेवा राबवणार. मुंबई पुणे मार्गावर शिवनेरी बसमध्ये प्रवाशांच्या आदरातिथ्यासाठी नेमणार शिवनेरी सुंदरी. सनातन रक्षक दलानं वाराणसीच्या मंदिरांमधल्या साईबाबांच्या मूर्ती हटवल्या. देवी देवतांच्या मूर्ती मंदिरात विराजमान असताना साईबाबांची पूजा कशाला, सनातन रक्षक दलाचा सवाल. तर वाराणसीतील घटनेवरून साई भक्तांमध्ये तीव्र संताप. मिस फायरमध्ये अभिनेता गोविंदा जखमी. चाहत्यांच्या आशीर्वादामुळे आपण सुखरूप. गोविंदाची झी 24 तासला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांकडून अभिनेता गोविंदाची विचारपूस.